रामकृष्ण हरी मित्रांनो, सकाळी सीनाशंकराचं दर्शन घेतलं आणि मी गावाकडे हिवरेला निघालो होतो. ॲसिडिटी झाल्यामुळे रात्रभर खूप त्रास झाला होता, म्हणून येताना जेऊरमध्ये डॉक्टरांकडे गेलो होतो. सोबत भैया होता. त्यानंतर तो म्हणाला आपल्याला कपडे घ्यायचे, म्हणून आम्ही शिंदीला आलो होतो कपडे घेण्यासाठी. तिथं दुकानदार कामात होता. मग भैयानेच कपडे दाखवायला सुरू केलं आणि शेवटी त्याच्या पसंतीने त्यांनी कपडे घेतले आणि तिथेच दुकानात कपडे घालून मी घराकडे निघालो होतो. नगरच्या पुढे निघालो तर हा खराब रोड लागला होता. रोडचं काम चालू असल्यामुळे नुसता फुपाटा. पांढरे कपडे घातलेले सगळे ह्या फुपाट्याने खराब होऊन गेले होते. सध्या या रोडने प्रवास करणं म्हणजे अंगावर एक काटाच येतो. त्यानंतर मी घरी आलो. घरी आल्यानंतर फ्रेश झालो, कारण फुपाट्याने खूपच त्रास झाला होता. त्यानंतर इकडे आणण्या लाईटची फिटिंग करत होता. घरची सगळी लाईट फिटिंग आणण्याने घरच्या घरीच केली होती. त्यानंतर मी पुन्हा फ्रेश झालो, चहा घेतला आणि संध्याकाळच्या वेळेला एक वावराकडे चक्कर मारली होती, कारण बरेच दिवस झाले कांदे पाहिले नव्हते. कांदे चांगले हिरवेगार दिसत होते. ते पाहून मनाला अगदी बरं वाटलं. त्यानंतर घरी गेलो, आराम केला, कारण तब्येत काय बरोबरच नव्हती. मित्रांनो, व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.